नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? सगळेजण मस्त आहात ना? तर सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव आणि सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ। आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे पुन्हा एकदा। कशासाठी? आज आपण पुन्हा एकदा एक्सरसाइजचाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी सकाळ सकाळ। तुम्हाला वाटत असेल की आज मी गाऊनवर आहे, काही हरकत नाही हो, आपण सकाळी सकाळी कुठे चेंज करत बसा पटापट। म्हणून आज मी म्हणजे तुम्हालाही असं मला सांगायचं आहे की तुम्ही कुठलाही सकाळ सकाळ गाऊनवर असा काही हरकत नाही, तुम्ही त्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही एक्सरसाइज व्यायाम हा करू शकता। ठीक आहे, तर आता आपण व्यायामाला सुरुवात करूया। ठीक आहे, तर आज मी खालती बसूनच तुम्हाला व्यायाम दाखवणार आहे, तो पण आपल्या हातांचा। माझेही हात थोडेसे जाड आहे, काही हरकत नाही। तुम्हाला वाटत असेल तर ही स्वतः किती फॅटी आहे, म्हणजे हिची तब्येत किती जाडी आहे असंच म्हणायला हवं नाही का? तरी पण ही व्यायाम दाखवते, तर काय होतंय, काय फरक पडतोय नाही का? आपलं शरीर आहे, आपल्यालाच कमी करायचं आहे, आपणच वाढवलं आहे की नाही, मग आपल्यालाच कमी करायचं आहे की नाही, ते मग आपण करायचं। मग जाडं असो किंवा काही असो, आता नाही बारीक होत आहे त्याला आपला प्रॉब्लेम नाही, पण बारीक होत नाही याचा अर्थ असा नाही की आपण व्यायाम करणं एक्सरसाइज करणं सोडून द्यायला हवं। एक्सरसाइज ही केलीच पाहिजे आणि रोज केलीच पाहिजे। आणि मी जाडी असले ना तरी मी रोज एक्सरसाइज करते बरं का, न चुकता करते। आणि जर कधी नाहीच केली, एखाद दिवस गॅप झाला, तर मग मी संध्याकाळी आमच्या टेरेसवर चालायला सुद्धा जाते। तर चला, खूप झाल्या गप्पा, आता आपण एक्सरसाइज करून दाखवते मी तुम्हाला। ठीक आहे, चला। तर आता सगळ्या आजच्या एक्सरसाइज आहेत, आजचा व्यायाम आहे तो आपल्या ह्या हातांचा आहे। त्यासाठी आता पहिले आपण आपलं हेड रोटेशन करूया, कारण की त्याच्याने जरा आपल्याला बरं वाटतं, कम्फर्टेबल होईल। ठीक आहे, स्टार्ट करूया, चला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 साइड। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे झालं। आता ह्याच्यानंतर दुसरं दाखवते, हात असे गोल फिरवायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके। त्याच्यानंतर काय करायचं, हात आहेत ना आपले असे ठेवायचे, असे हात ठेवा सगळ्यांनी आणि असे करायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 10 काउंट करा, काही हरकत नाही। ठीक आहे, आता दुसरं, हात असे सरळ ठेवायचे, असे सरळ एकदम असे हे आहेत ना, हे असे सरळ असे हात ठेवा। ठीक आहे, आणि काय करायचं, गोल हळूहळू फिरवायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। थोडंसं मागे होऊन दाखवते म्हणजे तुम्हाला कसं व्यवस्थित दिसेल नाही का? ठीक आहे, हे 10 आपण आता एकदा असे फिरवले, आता उलटे फिरले। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हात दुखले तर थोडा वेळ 5-10 सेकंद रेस्ट घ्या। ठीक आहे, चला। तर आता दुसरं, आता हात आहेत ना हे असे धरायचे, समोर धरा असे हात आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालं। ह्याच्या पुढे दुसरं, आता काय करायचं, हात आहेत ना हे असे धरा, असे धरा, काही हरकत नाही, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं धरा, फक्त असं करायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता आपण हे असे धरले होते, तर आता इथे असे धरायचे, असे हे असे धरलेले ना, तर आता असे सरळ धरायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ठीक आहे, आता
दुसरं फास्ट दाखवते पण तुम्ही स्लो करा. सरळ हात धरा, असे समोर धरा सगळ्यांनी आणि एक हात असा मागे घ्यायचा. परत हा हात पुढे घेतला की हा हात मागे, हा हात, परत हा हात. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झालं. हे आता एक एक हाताने असं दाखवलं की नाही. आता दोन्ही हाताने पण तुम्ही करू शकता. कसं करायचं दोन्ही हाताने? हे बघा, असं करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. हात दुखले, थोडा वेळ रेस्ट करा. हात दुखणार जेव्हा पहिल्यांदा कराल ना तर हात दुखणार. रोज रोज केलं तर हात अजिबात दुखणार नाही. नेक्स्ट आता दुसरं करूया बरं का. आता आपले हात आहेत ना दोन्ही, आपल्याला खूप कमी करायचेच आहे. नाही कमी होत पण तरी पण ट्राय करा, खूप बरं वाटेल. ह्या एक्सरसाइज करून खूप बरं वाटतं. आपले हात असे ठेवायचे आणि हात असे आणि असे असे, म्हणजे हा हात आहे ना, हे बघा आता या साईड असं दाखवते तुम्हाला, असं दिसत नसेल, असं दाखवते. हा आहे ना हात, हा असा असा गोल फिरवायचा हात, असं कर. ठीक आहे. बघा आता सरळ पण करून बघूया आपण. हा चला, हात असा, आता दुसरी एक्सरसाइज दाखवते. मांडी घालूनच बसा. कम्फर्टेबल नाही नसेल तर पाय सरळ करून बसा तरीही चालेल. ठीक आहे. चला आता दुसरं काय दाखवायचं. हात वर घ्यायचे, असे हात वरती घेतले, पुन्हा हे ना हात असे मागे घ्यायचे, असे मागे घेतलेत ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मागे असे फक्त हात हे करायचे. ठीक आहे. आता दुसरं आणखीन एक दाखवते. आता आपण जसं हे वर असं केलं तसंच आपण सेम वरती करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झालं. आता हे झालं. आता मी पुन्हा एकदा थोडीशी मागे सरकते म्हणजे तुम्हाला आणखीन व्यवस्थित दिसू शकेल. ठीक आहे. हे बघा, आता हात सरळ ठेवले, हात असेच ठेवायचे, असे हात ठेवायचे सरळ आणि खालती असं प्रेस करायचं साईडला. ठीक आहे. असं एकदम वरती जाऊन नाही करायचं, खालती प्रेस कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हात असे होते ते आता असे घ्यायचे आणि याच लेवलला ठेवायचं आणि इथूनच वरती प्रेस करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. थोडा 2 सेकंद थांबा. हात दुखत असतील तर थांबायचं. ठीक आहे. तर चला, आता मी या तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज दाखवल्या. आता आपण पूर्वी शाळेत असताना कवायत करायचो सगळेजण, सगळ्यांना माहितीच आहे कवायत कसे करतात, तर तसं करूया. ठीक आहे. चला, वरती हात पहिले वर, समोर, साईडला, वर, समोर, साईड, वर, समोर, साईड, वर, समोर, साईड, वर, समोर, साईड, वर, समोर, साईड. असं पण हे सुद्धा 10 वेळा करायचं आहे. ठीक आहे. आता दुसरं आणखीन एक दाखवते. कुठलं दाखवूया बरं. आता हे झालं सगळं. आता आपण असे हात गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8
9 10. आणखीन एक, ते आपल्या हार्टसाठी खूप चांगली एक्सरसाइज आहे. काय करायचं, हे असं ठेवायचे हात आणि फक्त असे हलव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता काय करायचं, आणखीन एक, हात असे ठेवायचे, समजायचं आपल्या हातामध्ये काहीतरी वजन आहे आणि हात वरती आणि या लेवलला करायचे. ठीक आहे. चला बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 वेळा करायचं. तर आता मी तुम्हाला जवळजवळ भरपूर हाताच्या एक्सरसाइज दाखवल्या. तुम्हाला जमतील तसा माझा हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही करा. आणि माझा आजचा हा एक्सरसाइजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आज पण मी पण झोपेतून उठून तुमच्यासमोर आली, येऊन एक्सरसाइज दाखवलेली आहे. तोंडबिंड काही धुतलं नव्हतं मी, तशीच तुमच्यासमोर आली. म्हणजे मला सांगायचा अर्थ आहे की आपण कुठेही असो, कशाही परिस्थितीत असो, म्हणजे अवतारात असो, आपण एक्सरसाइज ही केली पाहिजे. तुम्ही घरी एकटेच असता, करावं एक्सरसाइज, काही हरकत नाही. कोण असतंय आपल्याला बघायला घरात, कशाही अवस्थेत असले तरी आपण एक्सरसाइज करू शकता. असं नाही की आपल्याला जिमचेच कपडे घालायला पाहिजे, ट्रॅक पॅन्ट्स टी शर्ट्स वगैरे घालायला पाहिजे, काही हरकत नाही. घरी आहात ना, मग बायकांना सगळं माफ असतं, हो की नाही. चला तर मग तुम्ही पण करून बघा एक्सरसाइज आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन तुमच्यासमोर पुन्हा येईल. तोपर्यंत हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. आणि हां, हे एक्सरसाइज झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सांगते ते ओंकाराचा जाप नक्की करा आणि कपालभाती आणि प्राणायाम हा सुद्धा नक्की करा. चला, नमस्कार.